नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे घटस्थापनेचा. तर मी आज म्हणजे सकाळी लवकर उठलेली. मी माझ्या आधी उज्ज्वल उठलेले. त्यांना मंदिरात जायचं असतं आज. आजपासून म्हणजे दरवर्षी नवरात्राच्या 10 दिवसामध्ये आमच्या म्हणजे घराजवळ एक छान साई मंदिर आहे. तिथे साईचं पारायण असतं. तर उज्ज्वल दरवर्षी तिथे जातात. तर ते सकाळीच उठतात, सकाळीच जातात. येतात झोपतात, मग ऑफिसला जातात. तर आज डे 1 आहे आणि हो एक्साइटेड खूप आहोत कारण नवरात्र म्हटलं तर एक छान वाईब असते घरामध्ये. तर मी आज सकाळी लवकर उठली मेन कारण मी उठत नाही सकाळी 7च्या आधी तर मी उठत नाही. माझा 7चा वेळ ठरलेलाच आहे. तर चिकी झोपलाय मस्तपैकी. सकाळी उठले आता सकाळी उठून छान सेल्फचे कपडे घातलेत आणि पाणी भरलेलं पहिलं. कारण सगळं सोहळ्याचं असतं ब्राह्मण कुटुंबात आहे त्यामुळे काही प्रत्येक रूढी परंपरा नाही फॉलो करता येत पण काही गोष्टी असतात ज्या फॉलो कराव्याच लागतात. तर ते असंच आहे आणि आज साडी घालणं म्हटलं की थोडस मला प्रॉब्लेम आहेच. तर पण तरी आजचा दिवस मी साडी नेसणार आहे. तर मी ऑलरेडी एक साडी नेसलेली आहे पण ही साडी माझी सोहळ्यातली असणार आहे त्याच्यामुळे ही साडी मी पूर्ण दिवसभर नाही घालून राहू शकत. जेव्हा मला काम असेल तेव्हाच मी साडी नेसेल आणि पूजेच्या वेळेला. तर मी आता नाही का एक म्हणजे आणखी छान साडी नेसणार आहे. अजूनपर्यंत या साडी नेसली नाही छान वेळ सिंपल कारण साडी घालणं काम करणं म्हणजे घरात जीवावर येतं. मला नाही येत काम करणं साडी घालून. तर मी असं एक साडी नेसते आणि आजचा व्हिडिओ थोडासा लॉंगही होईल कारण नवरात्रीचा दिवस म्हटल्यावर पूर्ण दिवस आमचं काम असतं. पूर्ण तयारी वगैरे होती तर आम्ही ऑलरेडी करून ठेवलेली आहे. देवघर वगैरे ऑलरेडी म्हणजे मी ऑलरेडी स्वच्छ करून ठेवलं होतं परवाच्या दिवशीच. तर जास्त तेवढं नाही पण आहे थोडंफार काम आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी नवरात्रीचे 10 पण दिवस व्लॉग टाकणार आहे आणि नवरात्रीमध्ये आमच्या घरी आणि स्पेशली नागपूरमध्ये कशा पद्धतीने नवरात्र सेलिब्रेट होते हे मी प्रयत्न करेन तुम्हाला सांगायचा. तर स्टे ट्यून गाईज. तर माझा चिकू उठलेला आहे. उज्ज्वल मंदिर मधनं आलेत. नाश्ता झालाय, देवीसाठी माळ केली आणि आता निघालेत ऑफिसला. लवकर लवकर येतील म्हणाले आहेत पण बघू आता किती वाजता त्यांना कारण ऑफिसला गेल्यावरती माणूस लवकर घरी येतच नाही कारण ऑफिसमध्ये भरपूर कामं असतात. आणि माझा चिकू उठल्या उठल्या मस्त आहे चालू. चिकू हाय करून दे. उठल्या उठल्या त्यांचा आवाज रडणं. उज्ज्वल किती वाजता येणार? 6 पूजा किती वाजता करायची? त्यांनी आपलं काम केलेलं आहे. देवीसाठी त्यांचं ठरलेलं असतं की दरवर्षी माळ ते बनवतात. आमच्याकडे 9 दिवस तर माळ आम्ही देवीला वाहतो. तर उज्ज्वलनी ऑलरेडी माळ बनवली आहे. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. आता ते ऑफिसला जातात आहेत. आता बाकीचे काम आमच्याकडे आहे. घरी सगळेच जण आहे उज्ज्वलला सोडून. तर आता ते चालले ऑफिस. तर कनेक्टेड राहा. आजचा व्हिडिओ बघण्यासारखा आहे. सासूबाई पूजेला लागला तर आम्ही त्यांची हेल्प करतो. तर आमच्या यंशचा हा ब्लॉग आहे. कोणता ब्लॉग आहे? पूजा ब्लॉग. पूजेची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. म्हणजे पूजा सुरू झालेली आहे. सासूबाई पूजेला बसलेले आहेत. जाऊबाई मदत करतात आहे. मी यंशला पाहते आणि माझा चिकू झोपलेला आहे. बाकीचे आपापल्या कामात लागलेले आहेत. आयु आपल्याकडे काय आहे आज? पूजा. कोणती पूजा आहे? भवानीची. भवानीची पूजा आहे. किती छान सजवलं बघ देवीला. हो आजीने हो ना. आमची पूजा ऑलमोस्ट होत आलेली आहे. आता 3:30 वाजले आहे आणि रागवला हाय करून दे व्यवस्थित. आज नवरात्री आहे ना तुला माहिती आहे ना. हो. माझ्या अयंशनी पण उपास केला. आज अयंशनी काहीच खाल्लेलं नाही आहे. फक्त बिस्किटं खाल्लेली आहे. भूक लागली आहे का तुला? ठीक आहे आपण काहीतरी करू आता. मॅगी खायची आहे. तर आता थोड्या वेळाने आरतीला आम्ही सुरू करू. हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मेरे घर पर पूजा हो रही है. चलो मैं आपको
तर मी ब्लॉग बनवताना सायन्सनी माझ्या हातातनं फोन घेतला आणि तो स्वतः ब्लॉग बनवायला लागला. ॲक्च्युली तो सौरभ जोशीचा खूप मोठा फॅन आहे. मी त्याचे भरपूर व्हिडिओज तो नेहमी बघत असतो आणि माझी कधी-कधी हेल्प करतो तो. तर आमची पूजा कशी आम्ही थोडा आरामानेच करतो कारण घरी मुलं असल्यामुळे मुलांचं करणं आणि नंतर मग पूजा खूप वेळ जातो त्यामध्ये. उज्ज्वलचं नेहमीचं रुटीन होतं दरवर्षीचं, त्याला फोटो काढायला खूप आवडतात. तरी कुठलीही पूजा राहो, काही राहो ते फोटोज काढतातच आणि देवीचे स्पेशली. जे हार स्पेशली त्यांनी बनवलेत. मी मागेही तुम्हाला एक वेळा सांगितलेलं की आमच्याकडे हार तेच बनवतात. कशी दिसते आमची देवी, कशी पूजा दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज. तर आमची पूजा आटोपली आहे आणि आम्ही आता जस्ट बसलो आहे. मी मुलांना पाहायचं काम करते कारण दोघेही एवढे बदमाशी करतायत की मला अक्षरशः ताप आलेला डोक्याला. आमचे दोघेही भाऊ म्हणजे माझे उज्ज्वल आणि दादा सासरे माझे ते दोघे बाहेर गेले. बाबासुद्धा वरती बसलेले आहेत कारण या दोघांना सांभाळणं खरंच म्हणजे 100-200 छोट्या मुलांना सांभाळणं असं आहे खरंच. आणि पूजा खूप उत्तम झालेली आमची पार पडलेली आहे आणि आम्ही आता इथे छान TV पाहतोय तिघं जण बसून, मी चिकू आणि गैयान. पूजा झाल्यावर यशला आधी अभ्यासाला बसवलं कारण उद्या सकाळी त्याचं स्कूल आहे आणि त्याचा होमवर्क झालेला नाही आहे. चिकूला पण थोडंफार अभ्यासाला लावलेला आहे मी. तर आणि तू बघतच आहात आमच्या घरात पसारा किती पडलेला आहे. ते लहान मुलांचं घर असलं की काय आवाज असतो हे याचं तुम्हाला कळतच असेल. मी खरंच खूप डिस्टर्ब असते कधी-कधी. इरिटेट होतं याच्यामुळे कधी. मला व्लॉग एंड नाही करता आला कारण माझ्याकडे भरपूर म्हणजे मुलं त्रास होऊन सोडतात आम्हाला अक्षरशः. आणि आम्ही इतकं थकलेलो मुलांमध्ये आजचा दिवसभर खूप रशचा पण होता. तुम्हाला हार कसा वाटतोय आणि माळ कशी दिसते आणि स्पेशली आमची छान देवी कशी दिसते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. गाईज तुम्ही पाहता पण सबस्क्राईब नाही करत आणि शेअर सुद्धा करा. तर नेक्स्ट ब्लॉगसाठी बघत राहा आणि